नमस्कार मित्रांनो, वाईल्ड एक्सप्लोररमध्ये आपलं स्वागत आहे. मी आपला होस्ट MVD. मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत उपवासात सगळ्यात जास्त खाल्लं जाणारं आणि सगळ्यांची आवडती साबुदाणा खिचडी. उपवास असो की नसो, ही खिचडी खायला नेहमी हलकी, पौष्टिक आणि स्वादिष्ट लागतं. तर चला बनवूया साबुदाणा खिचडी. ही रेसिपी तुम्ही उपवासात, नाश्त्यात किंवा हलकं फुलकं स्नॅक म्हणून कधीही बनवू शकता. घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाची खिचडी नक्की आवडते. तर चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघूया चविष्ट आणि सोपी साबुदाणा खिचडी रेसिपी. खिचडीसाठी लागणारे जिन्नस: साबुदाणा, शेंगदाणे, बटाटे, जिरे, साखर, हिरवी मिरची आणि तूप. तुपाच्या ऐवजी आपण तेलाचा पण उपयोग करू शकतो. दीड वाटी मी साबुदाणा घेतला. पहिल्यांदा साबुदाण्याला 2 ते 3 वेळा धुवून टाकणं गरजेचं आहे, कारण याच्यातला जो एक्स्ट्रा स्टार्च असतो तो निघून जातो. मी या ठिकाणी 2 वेळा साबुदाण्याला धुतलेलं आहे. आणि थोडं पाणी ॲड करून याला जवळपास 6 ते 7 तास झाकून ठेवणार. बटाट्याला सोलून या प्रकारे बटाट्याला कापतोय. नंतर घेतली मिरची, हिरवी मिरची, त्याला सुद्धा अशा बारीक बारीक या पद्धतीने कापतोय. मी शेंगदाणे घेतले, त्याला छान हलक्या फ्लेममध्ये भाजून घेतले. ह्या प्रकारे मीडियम फ्लेम असायला पाहिजे. ह्या प्रकारे भाजला की तो शेंगदाणा हा क्रंची होतो. साधारणतः 5 मिनिटे मी याला भाजलेलं आहे. नंतर मी मिक्सरमध्ये त्याला बारीक केलं आहे.
त्याची पावडर तयार केली. शेंगदाण्याचा कूट तयार. मग ते शेंगदाण्याच्या कूटला मी आधी भिजवलेले जे साबुदाणा आहे त्यामध्ये मिक्स करतोय. भिजलेला साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट छान मिक्स करून घेतले. ह्या प्रकारे त्यानंतर पुढची प्रोसेस आहे कढई. यामध्ये मी तूप टाकतोय. गॅस गरम केलेला आहे, मध्यम फ्लेम. ह्यामध्ये मित्रांनो आपण तुपाच्या ऐवजी तेलाचा सुद्धा उपयोग करू शकतो. आज मी तुपाचा उपयोग करून खिचडी तयार करतोय. तूप गरम झालेला आहे. यामध्ये पहिल्यांदा टाकतो जिरे. आणि मित्रांनो हे थोडं मधामधात ते चमच्याने त्याला ढवळायचं, घाटायचं हे फार आवश्यक असते. नंतर टाकतो मिरची. नंतर लगेच बटाटा. याला साधारण 1 ते 2 मिनटं याला छान हलक्या फ्लेमवर होऊ द्यावं. यानंतर मी यात टाकतोय चवीनुसार मीठ. नंतर याला जवळपास 2 ते 3 मिनटे झाकून ठेवल्याने काय होतं की ती जी बटाटे शिजण्याची जी प्रोसेस आहे ते फास्ट होते. आणि या प्रकारे छान बघा थोडंसं गोल्डन कलरचा बटाटा या प्रकारे छान शिजलेला आहे. नंतर ह्यामध्ये टाकतोय मी जो मिक्सर साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट याचा जो मिक्सर होता यामध्ये टाकतोय आणि या प्रकारे त्याला मी मिक्स करतोय. थोडा वेळ याला असं झाकून ठेवलं की छान वाफेने शिजण्यास मदत होते. पाव चम्मच साखर या प्रकारे याला छान मिक्स करून घेतलंय.
तर मित्रांनो, या प्रकारे आपली साबुदाणा खिचडी खाण्यास तयार. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी अशा स्वादिष्ट रेसिपीसाठी आमच्यासोबत राहा. तर मित्रांनो, या प्रकारे आपण तयार केली आहे साबुदाणा खिचडी. स्वादिष्ट, पौष्टिक आणि पचायला हलकी साबुदाणा खिचडी.